आणि देव बाबा तुमच्या पवित्र मंदिरामध्ये येऊन तुमची उपासना, तुमची आराधना, तुमचं स्तवन, तुमचा गौरव करण्याचा दिवस आमच्या आयुष्याला जोडलात. आम्ही आपले आभार मानतो, धन्यवाद देतो देव बाबा. इथपर्यंत तुम्ही आम्हा संगती राहिलात, तुम्ही आमचा सांभाळ केला, याबद्दल तुमची स्तुती आणि धन्यवाद करीतो. आजचा हा दिवस प्रभू आम्ही पूर्ण रीतीने तुमच्या पवित्र हातामध्ये सोपवत आहोत. दयाळू परमेश्वर देव बाबा, या आधीच प्रभूजी पूर्वेच्या देशांमध्ये तुमची आराधना, तुमची उपासना, तुमची स्तुती, तुमचा गौरव झालेला आहे. यावेळेला प्रभू आणखी काही ठिकाणी तुमची उपकार स्तुती, तुमचा धन्यवाद, उपासना चालू आहे. आणि प्रभू यानंतरही काही ठिकाणी होणार आहे. दयाळू परमेश्वरा, सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत आज या सर्व पृथ्वीभरावरती देव बाबा तुमचं स्तवन, तुमचं गौरव व्हावं. तुमच्या लोकांच्याकडून तुमची आराधना, तुमची उपासना केली जावी. आणि जो एकच स्तुतीस पात्र देव आहे, त्या देवाचं नाव, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आज उंच केलं जावं, अशी आमची नम्रतेची विनंती, प्रार्थना आहे. धन्यवाद देतो प्रभू, जे या वेळेला मंदिरामध्ये वेळेवर आलेले आहेत त्यांच्याबद्दल स्तुती आणि धन्यवाद करीताना, दयाळू प्रभू आणखी जे कोणी येत आहेत त्यांनाही वेळेवर येण्यासाठी तुमची कृपा पुरवावी, मार्गदर्शन करावं, अडखळणं दूर करावी, तशी प्रार्थना आहे. जे आज काही कारणामुळे येऊ शकणार नाही तरी त्यांचाही भाग त्यांना तुम्ही त्या घरामध्ये द्यावा, अशी नम्रतेची विनंती, प्रार्थना करीतो. प्रेमळ देव बाबा, हा संपूर्ण आजच्या या उपासनेचा ताबा प्रभू मी आपल्या पवित्र हाती सोपवत आहोत. तुम्ही आमचं सहाय्य करावं, तुम्ही आमचं मार्गदर्शन करावं. आणि दयाळू परमेश्वर देव बाबा, कुठल्याही मनुष्याचं नाही परंतु जिवंत देव, त्या तुमचंच केवळ गौरव या ठिकाणावर व्हावं, नम्रतेची विनंती, प्रार्थना आहे. सैतानाच्या सर्व दृश्य किंवा अदृश्य अशा शक्तींना, विरोधी शक्तींना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही पूर्ण बांधून ठेवित आहोत. तुमची उपस्थिती, तुमची समक्षता आमच्यामध्ये राहू दे. आणि देव बाबा, आत्म्यानं खरेपणानं आम्ही तुमची आराधना करावी, आम्ही तुम्हाला उंच करावं. तुम्ही केलेल्या सर्व उपकाराचं स्मरण करून आम्ही तुम्हाला स्तुतीचा यज्ञ सादर करावा, यासाठी तुम्ही आम्हा प्रत्येकाची अंतःकरण तयार करा. तुमच्या पवित्र मेजामध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा प्रभू तुम्ही आमची मनाची आणि सर्व दृष्टीने तयारी करा, अशी नम्रतेची प्रार्थना करीत आहोत. दयाळू परमेश्वर देव बाबा, ज्यांनी सर्व ही तयारी केलेली आहे त्यांचाही आशीर्वाद, त्यांचाही प्रभू भाग त्यांना तुम्ही द्यावा, प्रार्थना करीत आभार मानतो, धन्यवाद देतो प्रभू. आपल्या दासाला, सेवकाला दूरवरून आमच्यामध्ये उपस्थित केलं, धन्यवाद देतो. प्रेमळ प्रभू, त्यांनाही तुमच्या पवित्र हाती देत आहे, यासाठी की प्रभू तुमच्या पवित्र सिंहासनावर तुमचं जिवंत सत्य वचन सेवकाच्या द्वारे प्रभू आम्हासाठी तुम्ही मोकळं करावं. आणि देव बाबा, त्या वचनाच्या द्वारे आमची अंतःकरण उल्हासित, आनंदित करावी, नम्रतेची विनंती, प्रार्थना करीतो. प्रेमळ देव बाबा, अशाच प्रकारे आणखी ज्या ज्या ठिकाणी आपले लोक एकत्रित आलेले आहेत त्याही ठिकाणी प्रभू तुम्ही तुमची उपस्थिती ठेवावी, अशी नम्र विनंती, प्रार्थना आहे. सर्व काही गोष्टी प्रभू आम्ही आपल्या पवित्र हाती देत आहोत. येत आहेत त्यांना लवकर येण्यासाठी कृपा करा. सर्वस्व ताबा तुमच्या हाती सोपवून देऊ. नम्रपणे लहानशी प्रार्थना आणि विनंती तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र सामर्थ्यावर आपल्या चरणाजवळ सादर करतो, म्हणून मान्य करा. आमेन.
नंबर 197 बघूया. 197. हे समाज
हिंदीमध्ये एक गीत गाऊया. किती लिहिली आहे? 177. हिंदी पुस्तकातून गीत नंबर 177. गाऊंगा तेरी स्तुति हे प्रभु तू महान.
जाण्याच्या आधी पुन्हा एकदा देवाच्या पवित्र वचनाकडे आपण पाहणार आहोत. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती करूया, देवाला धन्यवाद आणि धन्यवाद देऊया. जवळजवळ 1 वर्षानंतर माझं या ठिकाणी येणं झालं आहे आणि सगळ्यांचे चेहरे बघून जरा आनंद वाटतो, कारण तुम्ही आनंदित दिसतात. मला आनंदित आहे ना? व्हेरी गुड. देवाच्या लेकरांनी आनंदित असावं आणि चेहऱ्यावरती तो आनंद व्यक्त करावा. बाकी शरीरामध्ये कुठं आनंद व्यक्त करायची जागाच नाहीये. एक टाळ्या वाजवून आपण आनंद व्यक्त करू शकतो, परंतु चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो देवापासूनचा अंतःकरण मध्ये आलेला आणि तो आपल्या चेहऱ्यावरती तो आनंद येत असतो. आम्ही थोडके आहोत तरी प्रभू आमच्यामध्ये आहे, कारण प्रभूचं वचन आहे, जिथं 2 किंवा 3 एका विषयासाठी प्रार्थना करत असतील, एका विषयासाठी एकत्र आले असतील, तिथं मी आहे. प्रभू आमच्यामध्ये आहे आणि म्हणून आम्ही देवाला धन्यवाद देऊया, गौरव देऊया आणि प्रभूची शांती तुम्हा सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये विशेष प्रकारानं वास करू दे. आजच्या मननाकरता आपण थोडंसं वळणार आहोत की रोमकरास पत्र, रोमन्स चॅप्टर 13. रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय आणि 11 ते 14 ही वचनं आज आपण घेणार आहोत आपल्या मननासाठी आणि परमेश्वराचं स्तवन करण्याकरता, परमेश्वराची आराधना करण्याकरता प्रभू आज जो विषय आम्हाला नवीन रीतीनं देत आहे त्या विषयाकडे आपण वळणार आहोत. तारण आहे, पापांची क्षमा आहे, नाही का? येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे, तो आम्हाला चालवणारा देव आहे, तो उद्धार करता आहे, सगळ्या गोष्टी ठीक आहे. आज ज्या विषयामध्ये प्रभू आम्हाला नेत आहे त्या विषयाकडे आपण जाणार आहोत आणि स्तुती करण्याकरता हा विषय प्रभू आम्हाला देतो आहे, आराधना करण्याकरता. रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय 11व्या वचनापासून कोणी वाचते का? 11 ते 14. मग समय ओळखून हे करा, असं म्हटलंय त्या ठिकाणी. पुढे, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. आपण विश्वास ठेविला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आलं आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधाराची कर्मे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामुग्री धारण करावी. दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. दंगलात व मध्यांच्या धुंदीत, विलासात व कामशक्तीत, कलहात व मत्सरामध्ये नसावे. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देह वसना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. प्रभू ही वाचलेली वचन आम्हा प्रत्येकासाठी विशेष प्रकारानं आशीर्वादित करो. समय ओळखून हे करा, समय ओळखून हे करा. आजचा समय कोणता? आजची वेळ कोणती? लक्षात घेऊया आपण. या ठिकाणी म्हणलेलं आहे की 11वं वचन जेव्हा आम्ही जातो त्याच्यामध्ये, तेव्हा समय को पहचान कर ऐसा ही करो, इसलिए कि अब तुम्हारे लिए नींद से जाग उठने की घड़ी आ पहुंची है, क्योंकि जिस समय हमने विश्वास किया था उस समय के विचार से अब हमारा उद्धार निकट आया है. हमारा उद्धार निकट आया है. ज्या वेळेला आम्ही परमेश्वराच्या जवळ आलो आहोत आणि परमेश्वर आमच्या जवळ येत आहे, येशू आमच्या जवळ आहे, येशूच्या द्वारे तारण आहे, येशूच्या द्वारे उद्धार आहे. आणि म्हणून आजचा जो संदेश आहे, हा संदेशाचं हेडिंग जे आहे ते हे आहे की ही इज आवर, तो आमचा उद्धारक आहे, तो आमचा उद्धारक आहे. आणि म्हणून आम्हाला जे माहित आहे वचनामध्ये ते सांगितलंय की आम्ही सावध राहायला पाहिजे, झोपेतून उठावं अशी वेळ आली आहे. याचा अर्थ आम्ही अजून झोपेमध्ये आहोत. झोप कोणती? झोप कोणती?
जी आपण नेहमीची झोप घेतो, रात्रीची झोप घेतो ती नव्हे. त्या झोपेबद्दल या ठिकाणी नाही सांगितलंय आपल्याला. आपल्याला आध्यात्मिक झोपेबद्दल सांगितलेलं आहे की जे आध्यात्मिक रीतीनं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये चालत नाहीये. त्याला उद्धारक म्हणून आम्ही स्वीकारलंय, परंतु ते त्यावेळेला स्वीकारलं, आता विसरून गेलो आम्ही. ज्यावेळेला आमचं तारण झालं, ज्यावेळेला आम्ही पापांची क्षमा मागितली, तो दिवस आठवा. आणि त्या दिवशी त्या वेळेमध्ये आम्ही किती उत्साही होतो, किती रीतीनं ते तारण साधून घेण्याकरता तयारीमध्ये होतो. आता ती तयारी किंवा तो उत्साह कुठे गेला आहे? तो उत्साह आमचा कुठे गेला आहे? कारण शास्त्र या ठिकाणी म्हणतं की कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा, लक्षात घेऊया आपण, तेव्हापेक्षा आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आला आहे. तारण आपल्या जवळ आला आहे. उद्धार करता दे, तारणारा दे आमच्या जवळ आला आहे. आणि म्हणून आम्हाला सावध राहण्याची गरज आहे. पुष्कळ जण वेगवेगळ्या ठिकाणी देवाचे सेवकही म्हणतो, नाही आपणही म्हणतो की येशूचं येणं जवळ आलं आहे. येशूचं येणं जवळ आलं आहे, तरी देखील आम्ही ज्या गोष्टी करायच्या त्याच गोष्टीमध्ये रमून आणि गुंगून गेलो आहोत. आणि म्हणून आध्यात्मिक दृष्टिकोनातनं आम्ही झोपलेले आहोत. धार्मिकतेचं जीवन जगण्याकरता आम्ही अजून तयारी दाखविलेली नाहीये. समय ओळखून तुम्ही हे करावं, हे प्रभूचं वचन आपल्याला आज या ठिकाणी सांगता आहे. कोणीतरी काढायचं आहे इर्मया याचा 3रा अध्याय 21 ते 23 वचन मोठ्याने वाचायचं. कोणीतरी 21 ते 23 वचन आहे. उजाड टेकड्यांवर शब्द ऐकू येत आहे. उजाड टेकड्यांवर शब्द ऐकू येत आहे. इस्रायल वंशजांच्या आक्रंदनांचा व विनवण्यांचा शब्द कानी येत आहे. इस्रायल वंशजांच्या आक्रंदनाचा आणि विनवण्यांचा आवाज शब्द ऐकू येत आहे. कारण त्यांनी वाकडा मार्ग धरला आहे. कारण त्यांनी वाकडा मार्ग धरला आहे. ते आपला देव परमेश्वर यास विसरले आहे. ते आपला देव परमेश्वर यांना विसरले आहे. लक्षात घेऊया आपण, ते विसरले आहेत म्हणजे ते झोपेत आहेत. झोपल्यानंतर काय आपल्याला आठवत नाहीये. ते परमेश्वराला विसरलेले आहेत असं इर्मया याला झालेल्या वचनामध्ये तो म्हणतोय. आणि म्हणून 22वं वचन म्हटलेलं आहे, अहो मला सोडून जाणाऱ्या मुलांनो मागे फिरा. मी तुम्हाला वाटेवर आणीन. मी तुम्हाला वाटेवर आणीन, तुम्ही माग फिरावं. पहा आम्ही तुझकडे वळतो. कारण तू परमेश्वर आमचा देव आहे. कारण तू परमेश्वर आमचा देव आहे म्हणून तुझ्याकडे वळण्याकरता आता आम्ही आमची मनं तयार करत आहोत. टेकड्यांवरील शब्द, टेकड्यांवरील शब्द, डोंगरावरील गडबड खोटी ठरली आहे. खोटी ठरली आहे. खरोखर आमचा देव परमेश्वर, खरोखर आमचा देव परमेश्वर याच्या ठाई इस्रायलाचं तारण आहे. याच्या ठाई इस्रायलाचं तारण आहे. आज जगामध्ये ज्या काही गोंगाट चालू आहे, लक्षात घेऊया आपण, त्या गोंगाटाला पवित्र शास्त्र म्हणतं ते खोट आहे. ते खोट आहे. त्या गोंगाटाला तुम्ही घाबरू नका, कारण तो गोंगाट आणि ते त्यांचे शब्द खोटे आहे. जगामध्ये आज कोणावरती विश्वास ठेवावा हे आता आपल्याला पण कळत नाही. परंतु विश्वास ठेवण्यासारखा फक्त एकच देव आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे की ही गडबड गोंधळ खोटी ठरली आहे. खरोखर आमचा देव परमेश्वर याच्या ठाई इस्रायलाचं आणि तारण आहे. इस्रायलाचं तारण आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी परमेश्वराचे लोक आहोत. आणि म्हणून परमेश्वराकडे आमची दृष्टी असावी की तोच आमचा तारक आहे, तो आमचा उद्धारक आहे. स्तोत्रसंहिता 3रा अध्याय आणि 8वं वचन, Psalm chapter 3 and 8 verse. तारण परमेश्वराच्या हातून होते. तारण परमेश्वराच्या हातून होते.
तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद मिळू दे. लक्षात घेऊया, देवाच्या आज्ञेनुसार परमेश्वराला अर्पण करण्याऐवजी त्यावेळेला इस्रायल लोकांनी काही आपला भाग, उत्पन्नाचा काही भाग सुबत्ता दर्शक कनानी दैवत अबाल यांना ते अर्पण केलं. परमेश्वराला अर्पण केलं नाही, तर त्या अबाल दैवताला त्यांनी अर्पण केलेलं आहे. प्रथेनुसार इस्रायलाचे पुत्र आणि कन्या, लक्षात घ्या की या त्यावेळच्या प्रथेनुसार व्यभिचारी बनले आहेत आणि तेनेकडून अखेरीस प्रभू परमेश्वर हाच आपला देव आहे, हाच आपला देव आहे. आणि म्हणून या म्हणजे म्हणलेलं आहे की उद्धार यहोवा की ओर से होता है. तो आम्हाला आशीर्वाद देतो, परमेश्वराकडनं तारण आहे. The salvation belongs to the Lord. देवाकडनं तारण आहे. तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. आणि जेणेकडून तारण व्हावं असं दुसरं नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेलं नाही. ते एकच एक नाव आहे, ते म्हणजे येशू. येशू हे नाव आपण वाचतो आहोत. आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी परमेश्वर हा आमचा उद्धारक आहे, तो आमचा तारक आहे. स्तोत्र 85 आणि 9 वचन, Surely his salvation is near to those who fear him. खरोखर त्याचे भय धरणाऱ्यांना, खरोखर त्याचे भय धरणाऱ्यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते. त्यांनी केलेले सिद्ध केलेले तारण त्याच्या समीप आहे. 85 आणि 9 वचन आहे, नाही का? निश्चय उसके डरवयम को उद्धार का समय निकट है. आज परमेश्वराचं भय आम्ही धरत आहोत का? परमेश्वराच्या भयामध्ये मी वाढत आहे का? परमेश्वराचं भय धरून प्रत्येक गोष्ट मी करत आहे का? जर परमेश्वराचं भय धरत असाल तर प्रभू म्हणतो की तुमच्या जवळ तारण आला आहे, तुमच्या जवळ तारण आला आहे. जेव्हा आम्ही पाहतो की लूकऋष वर्तमान आमचा उद्धारक येशू याच्या जवळ तारण आहे. लूकऋष वर्तमान 3रा अध्याय, लूक चॅप्टर 2 and 30 verse 30. 30वे वचन, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. हाँ, मेरे आंखों ने तेरे उद्धार को देख लिया है. लक्षात घ्या, शिमोनानं एका याजकानं उच्चारलेले हे शब्द ज्या वेळेला येशू ख्रिस्ताला समर्पण करण्याकरता आई वडील त्याला घेऊन येत आहेत मंदिरात, त्यावेळेला तो परमेश्वराचा सेवक याजक तो म्हणतो की मी माझ्या डोळ्यांनी तारण पाहिलं आहे, मी माझ्या डोळ्यांनी तारण पाहिलं आहे. तारण कुठं आहे? तारण कोण आहे? तारण कसं आहे? तारण कसं आहे? 25वे वचन त्याच्यातलं, तेव्हा पहा, हा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरूशलेमेत होता. यरूशलेमेत था. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून, तो मनुष्य नीतिमान आणि भक्तिमान होता. इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता. इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता. व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. आणि त्याच्यावर पवित्र आत्मा होता. जे तो म्हणाला की मी माझ्या डोळ्यांनी तारण पाहिलं आहे, प्रभू आता मला सुखाने मरण येऊ दे. किती समाधान त्याच्या वाक्यामध्ये आम्हाला दिसतं की हा शिमोन याच्या जवळ पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा त्याला चालवत होता, पवित्र आत्मा त्याला सुचवत होता. पवित्र आत्म्याने सांगितलं की तारण पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही. आणि तो म्हणतो की आता प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यांनी तारण पाहिलं आहे, मी माझ्या डोळ्यांनी येशू ख्रिस्ताला पाहिलं आहे. ते तर अजून बालकच आहे. ज्या वेळेला ते समर्पण करण्याकरता आणलं होतं त्याला, तेव्हा ते बालक होतं आणि तरी सुद्धा म्हणतो हे तारण आहे. जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या पापांच्या क्षमेकरता आणि अंतःकरणातल्या शुद्धतेकरता याचं रक्त सांडलं जाणार आहे. लोक ज्याच्याविषयी ज्याच्या विरुद्ध बोलतील असा हा आहे. हे शिमोनाने आई वडिलांना सांगून टाकलं होतं आणि तो त्यावेळेला अतिशय समाधानी झाला होता. 26वे वचन त्यातलं,
प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याबरोबर प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याच्या बरोबर तुला मरण येणार नाही, तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले असं होते. पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केलं होतं. लक्षात घ्या, पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केलं होतं की तुला तारण पाहिल्याशिवाय, तू तारण पाहिल्याशिवाय, उद्धारकर्ता पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही. आणि म्हणून तो देवाचा सेवक म्हणतो, प्रभू आता मला मरण येऊ दे, मी बघितलं तारण. आज तुम्ही आणि मी तारण बघितलंय का? आज तुम्ही आणि मी उद्धारकर्ता पाहिला आहे का? तो उद्धारकर्ता आमच्यामध्ये आलाय का? तो खुद्द येशूच आहे. तो खुद्द येशूच आहे. मत्तेय कृष्णवर्तमान 1:21 म्हणतं, She will bear a son and you shall call him name Jesus, for he will save his people from their sins. 21 तिला पुत्र होईल तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारील. त्यांच्या पापापासून तारील. लक्षात घ्या, तू त्याचं नाव येशू ठेव. येशू या नावाचा अर्थ तारणारा, उद्धार करणारा, पापांची क्षमा करणारा. तो आपल्या लोकांना त्यांच्या पापापासून तारील. हे तारण स्वर्गातून देवी त्यांनी धाडलं आहे आपल्यासाठी. तुमच्या आणि माझ्या पापांच्या क्षमेकरता, आम्ही पापी आहोत हे आम्ही जेव्हा कबूल करतो आणि जेव्हा त्याची क्षमा मागतो तेव्हा आम्हाला तारण मिळतं. तोपर्यंत आम्हाला तारण मिळणार नाही. जे पाप आम्ही करतो त्याच्याविषयी वाईट वाटणं, त्याचा वीट येणं, त्याचा तिरस्कार करणं, हे आम्ही केलं पाहिजे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला ते सांगतं की ती पुत्राला जन्म दे आणि तू त्याचं नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून तारेल. त्यांच्या पापापासून तारेल. ज्या वेळेला येशूचा जन्म झाला त्यावेळेला दिव्यदूतांनी वरून बातमी दिली. त्या दिव्यदूतांनी, तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. तारणारा आणि ख्रिस्त प्रभू एकच आहे. तारणारा आणि ख्रिस्त प्रभू एकच आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन, ते दिव्यदूत म्हणतात, आज दाऊद के नगर में तुम्हारे लिए एक उद्धार करता जन्मा है और यही मसीह प्रभू है. तोच प्रभू आहे. आणि म्हणून जो आमचा येशू ख्रिस्त आहे. आज वचन आम्ही काय वाचलं? समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावं अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आला आहे. तारण आपल्या जवळ आला आहे. येशू आपल्या जवळ आला आहे, कारण येशूचं येणं जवळ आलं आहे. येशूनं सांगितलं, ज्या वेळेला अंजिराच्या झाडांना पालवी फुटेल त्यावेळेला तुम्ही समजता की उन्हाळा जवळ आला आहे. आता येशूनं सांगितलं की ज्या वेळेला लढायाच्या अवया येतील, ज्या वेळेला भूकंप होतील, ज्या वेळेला घरामध्ये भांडण तंडण होतील, एकमेकाच्या विरुद्ध जातील, ज्या वेळेला प्रीती थंडावेल त्यावेळेला माझं येणं जवळ आला आहे, तारण जवळ आला आहे, असं तुम्ही ओळखा. असं तुम्ही ओळखा. आज आम्ही लढाईच्या अवया ऐकतो का? भूकंप ऐकतो का? गावाच्या गावं नष्ट होतात, पुरामध्ये निघून जातात, ते ऐकतो का? लक्षात घेऊया आपण. कितीतरी गोष्टी आज आमच्या जगामध्ये चालू आहेत की ज्या आम्हाला प्रूफ करून दाखवतात की येशूचं येणं जवळ आलं आहे. येशू जवळ आलेला आहे. तारण तुमच्या जवळ आलेलं आहे. या ठिकाणी म्हणलेलं आहे की आपण विश्वास ठेवला त्याच्यापेक्षा तारण आता आपल्या जवळ आलं आहे. विश्वास ठेवला त्यावेळेला माझं तारण झालं. त्यावेळेच्या दिवसांमध्ये मी किती ख्रिस्तामध्ये वाढत होतो, वचनामध्ये वाढत होतो, प्रार्थनेमध्ये वाढत होतो. मी ख्रिस्ती आहे हे दिसावं म्हणून मी प्रयत्न करत होतो. परंतु त्याच्यानंतर ते सर्व काही थंड पडलेलं आहे. ते सर्व थंड पडतं आणि जसं आपण झोपी गेल्यासारखं होतं.
झोपेतनं उठावं अशी वेळ आली आहे. कारण ते तारण त्याचा स्वीकार मला करायचा आहे, त्या येशूचा स्वीकार मला करायचा आहे. त्याच्या जवळ मला जायचं आहे. तो कधी येईल हे आम्हाला सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळं आम्ही येशूचे लोक असे आहोत. येशूचे लोक आपण आहोत. जर आपण काढलं, पाहूया आपण पुढं, की एका ठिकाणी एका कुटुंबामध्ये प्रार्थना चालू होती. ख्रिस्ती कुटुंबामध्ये संध्याकाळची तरी निदान प्रार्थना असते, सकाळी कधी कधी नसती. पण सकाळी कधी कधी का, कारण फार हे कामाला गेला, तो कामाला गेला, ह्याची 7ची वेळ, त्याची 8ची वेळ, तो 7:30ला गेला, मग घरात कोण आहे? पण संध्याकाळी मात्र आपण कधी कधी बसतोच, संध्याकाळी प्रार्थना करतो. माहित नाही प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणेल, हे सकाळचे ख्रिस्ती नाहीत, हे संध्याकाळचे ख्रिस्ती आहेत. हे माझी प्रार्थना संध्याकाळी करतात. आणि प्रार्थना संपल्यानंतर एक 4 वर्षाच्या मुलीनं आपल्या आईला विचारलं, आई, प्रभू येशू ख्रिस्त कुठं राहतो ग? आईने सहज उत्तर दिलेलं आहे, तो स्वर्गात राहतो, तो आपल्या जवळ राहतो, तो या पृथ्वीवर पण राहतो, तो आपल्या घरात पण राहतो. आणि ज्या वेळेला त्या मुलीनं परत एक प्रश्न विचारला, मग तो माझ्या अंतःकरणात कधी येईल? माझ्या अंतःकरणात कधी येईल? आईने सांगितलं, उद्या नाही तर परवा तू प्रार्थना कर, प्रभू येशू ख्रिस्त येईल तुझ्या अंतःकरणात. किती चांगलं उत्तर आहे. पण ती मुलगी म्हणाली, नाही, मी आत्ताच प्रार्थना करते, आत्ताच प्रार्थना करते. ती उठली आणि आतल्या खोलीत गेली आणि प्रार्थना करू लागली एकटीच, 4 वर्षाची. आईने तिला सांगितलं होतं की तू फक्त एवढंच म्हण की येशू माझ्या अंतःकरणात तू ये, माझ्या अंतःकरणामध्ये तू ये, आणि माझ्या अंतःकरणामध्ये तुझी वस्ती व्हावी म्हणून मी विनंती करते. आणि तिनं आत जाऊन ती प्रार्थना केलेली आहे. आणि येशू कृपा करून माझ्या अंतःकरणात ये आणि माझ्याबरोबर तू राहा, अशी तिने प्रार्थना केली. एकटीच, कुटुंबाबरोबर नाही. कुटुंबाची प्रार्थना संपली होती, ती आत गेले आणि तिने प्रार्थना केली. आणि काय, त्या वेळेपासून तिचा चेहराच बदलून गेला. तिची पक्की खात्री झाली. आणि ती प्रार्थना झाल्यानंतर बाहेर येऊन आईला म्हणते, आई, येशू माझ्या अंतःकरणात आलाय. येशूनं माझ्या अंतःकरणामध्ये राहायची मी त्याला विनंती केली, येशू माझ्या अंतःकरणात आला. तू तर म्हणत होती उद्या नाही तर परवा, पण आज तो माझ्या अंतःकरणामध्ये आलेला आहे. तिने तो विश्वास ठेवलेला आहे. आज तुम्ही आणि मी काय करत आहोत? त्या उद्धारक देवाला आपल्या अंतःकरणामध्ये यावं आणि त्याला घ्यावं, ही वेळ आता आली आहे. ही वेळ आता आली आहे. 2 Corinthians chapter 6 and verse 2. 2 Corinthians. कारण तो म्हणतो, कारण तो म्हणतो, अनुकूल समयी मी तुझे ऐकले आहे, अनुकूल समयी मी तुझे ऐकले आहे, व तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले, आणि तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले. पहा आत्ताच समय अनुकूल आहे, पहा आत्ताच समय अनुकूल आहे, पहा आत्ताच तारणाचा दिवस आहे, पहा आत्ताच तारणाचा दिवस आहे. उद्या माझं तारण होईल, मी उद्या परमेश्वरावर विश्वास ठेवीन, मी उद्या येशूवर विश्वास ठेवीन. नाही, लक्षात घ्या, आत्ताच तारणाचा दिवस आहे. एका कुटुंबामध्ये एक तरुण मुलगा आणि थोडासा बाहेर खाली होता, बाहेर जाईना, आई वडिलांचं इतकं ऐकत नव्हता तो, पण आई वडील नेहमी प्रार्थना करत होते त्याच्यासाठी. आणि असं असताना एकदा प्रार्थनेला बसले असताना तो प्रार्थनेत उठला आणि म्हणाला, पप्पा मला काम आहे, मी बाहेर जाऊ येतो. त्याचे पप्पा म्हणाले, 2 मिनिटासाठी प्रार्थनेला बस, 2 मिनिटासाठी, आणि येशूचा स्वीकार कर. येशू मी तुझा आहे एवढं म्हण फक्त, तू माझ्या अंतःकरणात ये इतकंच म्हण, आणि मग तुझा. त्या मुलाने नाही ऐकलं, तो गेला आपल्या 2 व्हीलर वरती गेला. आणि ज्या वेळेला तो गेला
एक अर्ध्या तासाने बातमी आली की त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यात तो गेला. कुठे तारण घेतले त्यांनी? तारणाचा अव्हेर केला, तारण झुगारून दिलं त्यांनी. तारणाची संधी असताना सुद्धा त्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली नाही. प्रभू माझं तारण कर, माझ्या अंतःकरणात ये. एवढी 2 वाक्य फक्त त्याला प्रार्थना करायची होती, पण तो बाहेर गेला. काय झालं? काय झालं? मला आठवतं मी नंदुरबारला गेलो होतो, संदेश देण्यासाठी, मुलांचं शिबिर घेण्यासाठी गेलो होतो. 2-3 दिवसाचं शिबिर होतं ते. त्या ठिकाणीची मुलं येत होती आणि देवाचं वचन ऐकत होती, गीतं गात होती, प्रार्थना करत होती. आणि शेवटच्या दिवशी ज्या वेळेला मी संयोजकांना सांगितलं की आपण एक समर्पणाची प्रार्थना करूया, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाळकसाहेब, आजपर्यंत अनेक वक्ते आले, आजपर्यंत समर्पणाच्या प्रार्थना घेतल्या गेल्या, पण कोणीच पुढे आलं नव्हतं. कोणीही पुढे आलेलं नव्हतं. म्हटलं प्रभू कार्य करणार आहे, आपण करूया. नाही पुढे आलं तर नाही पुढे आलं. त्यांनी देवाचं वचन 2-3 दिवस ऐकलं, ते फार झालं. प्रभू कार्य करेल त्यांच्यामध्ये. आणि आम्ही समर्पणाची प्रार्थना सुरू केली. स्टेज सोडून मी खाली गेलो आणि प्रार्थना करायला लागलो. आव्हान केलं. मुलं बरीच होती आणि अशा वेळेला एक मुलं पुढे आली आणि स्वतः रडून प्रार्थना करू लागले. एक मुलं पुढे आली आणि जवळजवळ इथून या स्टेज पासून त्या खुर्च्यांपर्यंतचा पुढचा भाग मोकळा होता सगळा. इतके मुलं पुढे आली की तेवढा भाग सुद्धा त्यांना गुडघे टेकून प्रार्थना करायला पुरला नाही. आणि ती प्रार्थना आमची चालू होती, समर्पण करीत होती. काही मुलं बाहेर उभी राहिली होती, ती पण आतमध्ये आली, ती पण गुडघे टेकून उभं राहिली. काही मुलं उभीच राहिली, त्यांना गुडघे टेकायला जागाच नव्हती. आणि असं असताना आमची प्रार्थना संपली. देवाने ती प्रार्थना आशीर्वादित केलीच केली, यात काही शंकाच नाही. आणि मग आम्ही जेवायला गेलो आणि जेवून परत आलो. त्यावेळेला एक बातमी कळाली की या पश्चाताप करणाऱ्या मुलांपैकी 2 मुलं मोटरसायकलवर चालली होती आणि ती इतकी बेफाम गेली की ते डिव्हायडरला धडकले. जात असताना डिव्हायडरला धडकले, दोघंही खाली पडले, दोघंही मेले. त्यांना शेवटची संधी मिळाली, त्यांनी ती घेतली आणि त्यांनी तारणारा म्हणून येशू ख्रिस्ताला पत्करलं. त्यांना काय माहित होतं की आपण इतक्या लवकर जाणार आहोत म्हणून. तारणाचा दिवस आज आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे आपण 6वा अध्याय आणि 2रं वचन, आता समय अनुकूल आहे, पहा आत्ताच तारणाचा दिवस आहे. आणि म्हणून अनुकूल समय प्रभू म्हणतो की मी तुझं ऐकलं आहे, तारणाच्या दिवशी मी तुझं सहाय्य केलं आहे. पहा आत्ताच समय आहे, तारणाचा दिवस पत्करून घे. तारण साधून घ्यावं ही प्रभूची इच्छा आहे. तारण आम्ही साधून घ्यावं. 5वा अध्याय 2 करिंथ आणि त्याचं 21वं वचन, ज्याला पाप ठाऊक नव्हते, त्याला त्याने तुमच्या आमच्या करिता पाप असं केलं, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. ज्याला पाप ठाऊक नव्हतं, ज्यांनी पाप केलं नव्हतं, अशा येशूला ख्रिस्ताला परमेश्वराने पाप असं केलं. यशायाच्या 53व्या अध्यायात याच्यामध्ये म्हटलेलं आहे की त्याला ठेचावं असं परमेश्वराच्या मर्जीस आलं. का त्याला शिक्षा झाली? का येशू वधस्तंभावरती गेला? कारण ते तुमचं आणि माझं पाप त्याने घेतलं. तो आमचा उद्धारक बनला, तो आमचा तारणारा बनला आणि तारणारा बनल्या कारणास्तव त्याच्याचद्वारे तारण प्राप्त झालं आहे. आणि म्हणून आम्ही येशू ख्रिस्तासाठी देवबापाचे
आभार मानले पाहिजे की प्रभू, तो तारणारा तू माझ्यासाठी पाठवून दिला आहेस. त्या उद्धाराचा, उद्धारकर्ता देवाचा मी स्वीकार करतो. त्याच्याकडून मिळत असलेल्या तारणाचा मी स्वीकार करतो. आणि मग पहिल्या अध्यायात आपण जाऊया. रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय. आणि त्यात म्हटलेलं आहे की 12वं वचन. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. लक्षात घेऊया आपण, अंधाराची कामं सैतानाची आहेत. सैतान आम्हाला अंधारामध्ये घेऊन जातो, कारण तोच काळोखाचा आहे. त्याच्या जवळ अंधार आहे, सैतानाच्या जवळ उजेड नाहीये. तो काळोखाचा, अंतरिक्षाचा अधिपती आहे. आम्ही प्रकाशाची प्रजा आहोत. आम्ही येशूचे लोक आहोत. आम्ही परमेश्वराचे लोक आहोत. त्याचे लेकरं आपण आहोत. म्हणून आम्ही प्रकाशाचे लेकरं, प्रकाशामध्ये चालणारी अशी असायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की म्हणून अंधाराची कामं काय करा, टाकून द्या आणि प्रकाशामध्ये चाला. देवाची शस्त्र सामग्री आपण धारण करावी. आणि म्हणून पुढे म्हणलेलं आहे 13 वचन, दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावं. आपण मान खाली जाईल असं आपण चालू नये असं म्हटलेलं आहे. चैनबाजीत व मद्यपानात विषय विलासात कामासक्तीत कलहात व मत्सरात नसावे. आणि मत्सरामध्ये नसावं. याच्यापैकी काय नाही माझ्यामध्ये. हे जे वचन वाचलं त्याच्यातलं कोणतं नाही माझ्यामध्ये. मी म्हणत नाही त्याच्यातलं कोणतं आहे, कोणतं नाही. प्रत्येकाने आपला आपला विचार करायचा की तो तारणारा देव समय आहे तोपर्यंत त्याला ओळखून त्याला आपलंसं करावं असं वचन आपल्याला सांगतं. तर मग या सर्व गोष्टी आमच्यापासून दूर व्हायला पाहिजे, काढून टाकल्या पाहिजेत. आणि मग 14वं वचन म्हटलेलं आहे, तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा. त्याला आपल्या अंगावर घ्या. कारण तो देव प्रकाशाचा देव आहे. तो आमचा उद्धारक आणि उद्धारक देव असा तो आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की बंधुजनो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकार स्तुती करतो असं संत पौल एका ठिकाणी म्हणतोय. कारण आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात आणि सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथम फळ म्हणून तारणासाठी निवडलं आहे. देवाने तुम्हाला निवडलं आहे. लक्षात घ्या, ही chosen us for the salvation. त्यांनी आपल्याला निवडलं आहे. त्यांनी आपल्याला निवडून घेतलं आहे आमच्या तारणासाठी. तारणाचं प्रथम फळ तुम्ही असावं म्हणून. आम्ही प्रत्येक जण प्रभूकडे जाणार तेव्हा प्रथम फळ मी आहे तारणाचं. प्रभू तुझ्या हातात मी येत आहे. प्रभूच्या हातात आपण जाऊया. ही योजना प्रभूची आहे की तुम्हाला त्यांनी निवडलं आहे, तारणासाठी निवडलंय. तारणाचं पहिलं फळ म्हणून त्यांनी निवडलं आहे. आणि म्हणून आम्ही देवबापाला धन्यवाद आणि धन्यवाद देऊया. त्याचे आभार मानूया. त्याला गौरव देऊया की तो देव आमचा देव आहे. उद्धारक तो देव, तारणाचा देव तो आहे. त्याची स्तुती करतो, त्याला जय जयकार अर्पण करतो. आणि प्रभूचा आशीर्वाद आणि त्याचं मार्गदर्शन आम्हाला मिळावं. आत्ताच तारणाचा दिवस आहे. समय ओळखून हे करा, समय ओळखून हे करा. आणि तारण तुमच्या जवळ आला आहे म्हणून त्याचा स्वीकार करा. संधी गमावू नका. प्रभू करो आणि या वचनातून तो तुम्हाला आणि मला विशेष प्रकारानं सहाय्य करो. सुंदर असं जे वचन आपल्यासाठी, तारणाचं वचन आपल्या पुढे आलेलं आहे. आणि जर आम्हाला तारण प्राप्त झालेलं आहे, प्रभूने जे अद्भुत अशा प्रकारचं जे तारण आहे, महान अशा प्रकारचे जे तारण
अवर्णनीय अशा प्रकारचं तारण किंवा अमूल्य असं तारण जर आम्हाला प्रभूने दिलेलं आहे, तर त्याने आम्हाला आज पुन्हा एकदा काय केलेलं आहे? समय दिलेला आहे. त्याने आम्हाला वेळ दिलेली आहे. कशासाठी? त्या तारणाबद्दल आम्ही त्याची आराधना करावी किंवा आम्ही त्याची स्तुती करावी, आम्ही त्याचे आभार मानावे. हे महान तारण प्रभूने केवळ त्याच्या कृपेने, त्याच्या दयेनं, फुकट रीतीने त्याने आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून यावेळेला आपण या वचनाच्या अनुसरून थोडक्या शब्दामध्ये अतिशय संक्षिप्त रीतीने प्रभूने दिलेल्या तारणाबद्दल आम्ही त्याच्या नावाला स्तुती आणि धन्यवाद सादर करूया. एक भाऊ एक बहीण वेळ न जाऊ देता लवकर आपण आराधनेमध्ये जाऊया. परलोकमधून తండ్రి सर्वशक्तिमान देव తండ్రి మా ప్రభువా, पवित्र शास्त्र मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू तिन्ही भाषेत म्हणूया. श्रेष्ठ पुस्तक पवित्र शास्त्र. श्रेष्ठ पुस्तक पवित्र शास्त्र, श्रेष्ठ पुस्तक पवित्र शास्त्र. दररोज वाचाल साय करील मार्गावर, ओ श्रेष्ठ पुस्तक पवित्र शास्त्र. दुनिया में सबसे प्यारी पुस्तक बाइबल, दुनिया में सबसे प्यारी पुस्तक बाइबल. पढ़े जो इसको रोज बरोज, मार में खतरा कोई ना हो. ओ दुनिया में सबसे प्यारी पुस्तक बाइबल. The best book to read is the Bible. The best book to read is the Bible. If you read it every day, it will help you all the way. Oh, the best book to read is the Bible. पठित्वा श्रेष्ठ ग्रंथामु बाइबल, पठित्वा श्रेष्ठ ग्रंथामु बाइबल. प्रतिदिनं पठिंचिना प्रेम तोरणगुरु, ओ पठित्वा श्रेष्ठ ग्रंथामु बाइबल. बसूया. प्रभूच्या पवित्र मेजामध्ये सहभागी होणार आहोत, परंतु यासाठी पुन्हा एकदा थोडासा वेळ आपण पवित्र वचनाकडे पाहणार आहोत. थोड्याशा वेळामध्ये देवाचं पवित्र वचन आपल्या पुढे येईल. प्रभूला परत एकदा धन्यवाद देतो. तो देव, जिवंत देव, आम्हासाठी अद्भुत कृत्य करणारा परमेश्वर तो आहे. तो परमेश्वर आमचे अंतःकरण पण पारखतो. माझ्या अंतःकरणामध्ये काय चालू आहे हे तो पारखतो. आणि आजचा संदेश जो आहे, मेजाजवळ येण्या अगोदर आपण आपली अंतःकरण पडताळून पाहावे म्हणून प्रभूची इच्छा आहे. हृदयामध्ये काय गोष्टी चालू आहेत, हृदयाची पारदर्शकता काय आहे, त्याकडे आपण आज विशेष लक्ष देणार आहोत. काढूया आपण मार्क सुवर्तमान याचा 2रा अध्याय. देवाच्या वचनातच आपण बोलणार आहोत. मार्क सुवर्तमान याचा 2रा अध्याय. 1 ते 12 वचनं आहेत, पण ही सगळी वचनं काही मी वाचणार नाहीयेत. एका पक्षघाती मनुष्याला येशू बरं करतो असं याचं हेडिंग आहे. अनेक वेळेला ही गोष्ट आपण ऐकली आहे, संडे स्कूल मध्ये पण आपण शिकलो आहोत. या पक्षघाती मनुष्याच्या मित्रांनी काय काय केलं आणि येशूच्या समोर त्याला कसं आणून टाकलं हेही आम्हाला माहिती आहे. आणि हे चालू असताना येशूचं लक्ष सगळीकडे असतंय. येशू मला पाहत नाही, येशू माझ्या अंतःकरणातलं विचार जाणत नाही असं आपल्याला आपण ते समजूत करून घेऊ नये. कारण तो सगळ्यांना जाणतो, सगळ्यांचे विचार त्याला ठाऊक आहेत. मी काय विचार करणार आहे पुढे हे पण येशूला ठाऊक आहे. कारण सर्व भविष्यकाळ येशूच्या हातामध्ये हेच आहे.
2 अध्याय आणि 1 ते 12 वचनामध्ये त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की 5वं वचन आपण वाचणार आहोत. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती मनुष्याला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. कित्येक शास्त्री तिथे बसले होते. त्यांच्या मनात असा विचार आला की हा असे का बोलतो, हा दुर्भाषण करतो. एका वाचून म्हणजे देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो. एका वाचून म्हणजे देवा वाचून पापांची क्षमा कोण करतं. याचा अर्थ की हे शास्त्री पुरुषी येशूला देव मानायला तयारच नाहीतच आहे. आणि 8व्या वचनात म्हटलेलं आहे की तो स्वतःशी असा विचार करीत आहे. ते स्वतःशी असा विचार करीत आहेत. हे येशूनं अंतर्ज्ञानानं लागलेच ओळखून त्यांना म्हटलं, तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता. तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता. आज मी या चर्चमध्ये बसलो आहे, आज मी उपासना मंदिरामध्ये आहे, आज मी देवाचं वचन ऐकत आहे. माझ्या मनात कोणते विचार आहेत. माझ्या मनामध्ये कोणते विचार आहेत. मनात असले विचार का आणता. जर मी चर्चमध्ये येत आहे तर माझे बाकीचे विचार तिकडेच राहायला पाहिजेत. आता चर्च सुटल्यानंतर मी काय करणार आहे, मला काय काय धडपड करायची आहे, कुठं काय स्वयंपाक करायचा, कुठं काय करायचं, हे विचार इथं जर असतील तर प्रभू म्हणतो असले विचार इथं मनात का आणता. तुम्ही माझ्या वचनाबरोबर एकचित्त व्हा. माझ्या वचनांनी तुम्ही वचनामध्ये बुडून जावं ही प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून तो 8व्या वचनामध्ये हे म्हणतो राजीव. 8वं वचन, ते स्वतःशी असा विचार करीत आहेत. हा, हे येशूने अंतर्ज्ञानाने हे येशूनं अंतर्ज्ञानानं म्हणजे आत्म्यानं जाणलं. लागले ओळखून त्यास म्हटले, त्यास म्हटले, तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणिता. तुम अपने अपने मन में यह विचार क्यों करते रहे हो. आपल्या आपल्या मनामध्ये असले विचार का आणता तुम्ही. किती शास्त्री आणि किती पुरुष तिथं बसले होते काही सांगितलेलं नाहीये. पण येशूच्या बोलण्यावरून दिसतं की ते एकापेक्षा जास्त आहे. कारण तिथं म्हटलं की तुम्ही आपल्या आपल्या मनामध्ये असले विचार का आणता. पापांची क्षमा करणं येशूला हे शक्य आहे हे आपल्याला ठाऊक आहे. आणि ते तर लोक म्हणतात की हा दुर्भाषण करतो. येशू हा स्वर्गातून आला आहे. येशूला पित्यानं स्वर्गामधून धाडला आहे. स्वतःचा मुलगा आहे आणि येशूला पापांची क्षमा करायचा अधिकार आहे. आणि म्हणून तो त्या मुलाला म्हणतो की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. शास्त्री पुरुष आणि अनेक लोक येशूविषयी असे विचार बरेच ठिकाणी करतायत असं बायबल सांगते आपल्याला. येशूच्या जीवन कालामध्ये येशूच्या विरुद्ध बोलणारे लोक त्या ठिकाणी आहेत. परंतु ते कधी कधी उघडपणे सांगत नाही. आपसामध्ये ते बोलतायत. येशू त्यांचे विचार जाणतोय. आज तुमचं आणि माझं अंतःकरण हे येशूच्या समोर आहे. आज त्याच्या मंदिरात आपण बसलो आहोत. आज त्याचं वचन आपण ऐकत आहोत. आज या वचनांनी माझं अंतःकरण धुवून जावं म्हणून आम्ही हे अंतःकरण प्रभूकडे देऊन टाकूया. लूक वर्तमान, Luke chapter 5 and verses 21 and 22. तेव्हा शास्त्री व परुषी हा असा विचार करू लागले की हा हा दुर्भाषण करणारा कोण आहे. हा केवळ देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो. हा येशूने त्याचे विचार ओळखून त्यास उत्तर दिले, तुम्ही आपल्या मनात असले विचार का करीत आहात. हा येशू त्या मनुष्याला म्हणाला. लक्षात घ्या या ठिकाणी येशू शिक्षण देत असताना त्या ठिकाणी एकाला आणून टाकलेला आम्ही पाहतो पक्षघाती मनुष्याला. तिथं सुद्धा येशू त्याला म्हणतो की मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आणि शास्त्री पुरुष लोक विचार करू लागले की हा दुर्भाषण करतो.
इथं पण आम्हाला तेच देतं की देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकेल? त्यांना माहित होतं की देव पापांची क्षमा करू शकतो, परमेश्वर पापांची क्षमा करू शकतो. हा कोण आहे की हा पापांची क्षमा करणारा? येशूनं त्यांचं हृदय जाणलं, येशूनं त्यांचे विचार जाणले असं म्हटलेलं आहे 22वं वचन. येशूने त्यांचे विचार ओळखून येशूनं त्यांचे विचार ओळखले. काय विचार करायला लागलेत हे मनामध्ये? आज तुम्ही आणि मी या ठिकाणी आहोत, माझ्या मनामध्ये काय विचार आहेत हे तुम्ही काही सांगू शकत नाही, काही सांगू शकत नाही. जेव्हा आम्ही पाहतो येशूनं त्यांची मन आणि त्यांचे विचार जाणले, त्यांचे विचार ओळखले. आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाची इतकी प्रगती झालेली आहे की आपलं हृदय आम्हाला चिडफाड न करता त्यांना जाणून येते की या हृदयात काय बिघाड आहे का. आणि म्हणून शरीराबाहेरून सुद्धा आतल्या अवयवांचा अभ्यास हे डॉक्टर लोक करतात किंवा त्यातून काय झालं आहे, काय बिघडलं आहे, चांगलं आहे का वाईट आहे, या गोष्टी डॉक्टर आपल्याला सांगू शकतात. आणि म्हणून रक्ताभिसरणाची क्रिया नीट व्हावी म्हणून हृदय हे जास्त महत्वाचे आणि एक अवयव आहे. एक वेळेला मी हडपसर या ठिकाणी दवाखान्यामध्ये गेलो असताना शुगर तपासण्यासाठी गेलो. डॉक्टरने विचारलं कधी तपासली होती? म्हटलं मला नाही माहिती. आता किती दिवस झाले शुगर तपासलीच नाही. त्रास तर काय होत नाही, मग कशाला तपासायची? परंतु ते म्हणाले नाही, शुगर तपासून घ्या. आणि तपासून घेत असताना हे तपासणी करा, ते तपासणी करा, ते तपासणी करा. आणि लांबच लाईन लावून दिली त्यांनी. आता त्यांनी सांगितल्यावर तपासणी करणं गरजेचं आहे. आणि मग त्यांनी हृदयाची टुडी काय असते ते पण तपासायला लावलं. आणि ते तपासत असताना जेव्हा मला झोपवलं आणि तपासून घेत होते डॉक्टर, तेव्हा ते डॉक्टर म्हणले तुमचं हृदय एकदम व्यवस्थित आहे. मी डॉक्टरला म्हटलं हळूच म्हणा, तुम्हाला पाहिजे का? ते डॉक्टर माझ्याकडे बघून हसले. लक्षात घ्या, म्हणजे बाहेरून हृदय कसं चाललेलं आहे, अवयव कोणत्या अवयवामध्ये बिघाड आहे का, मेंदूमध्ये बिघाड आहे का, पोटामध्ये काय बिघाड आहे का, हे बाहेरून सुद्धा आता तंत्रज्ञानानं कळून येत आहे. पण हृदयातले विचार मात्र नाही येत कोणाला. आज माझ्या हृदयात काय विचार चालू आहेत हे कोणी सुद्धा सांगू शकत नाही. परंतु येशू मात्र हे हृदयातले विचार ओळखतो. तुम्ही काय बोलता, काय करता? आपल्या समोर असलेल्या व्यक्तीला माझ्या हृदयात काय चालू आहे हे काहीच माहिती नसतं. त्याच्याशी मी गोड बोलतो, त्याच्याशी मी फार चांगलं बोलतो, पण आज जर त्याच्याविषयी वाईट असेल तर ते मी त्याला लगेच दाखवत नाहीये. आणि त्याला वाटतं की ही व्यक्ती अगदी चांगली आहे आपल्या बरोबर, बरं का, एकदम चांगली आहे. लोकांच्या मनातले विचार प्रभू येशू ख्रिस्ताने वारंवार जाणलेले आहेत असं आपल्याला दिसून येतं. 12वा अध्याय मत्ती पुरुषवर्तमान मॅथ्यू चॅप्टर 12 आणि त्यातलं 25वं वचन आपल्याला या ठिकाणी दिसतं की उसने उनके मन की बात जानकर उसने कहा जिस किसी राज्य में फूट होती है वह उजाड़ जाता है और कोई नगर या घराना जिसमें फूट होती है बना न रहेगा. ज्याच्यामध्ये फूट असते, या ठिकाणी म्हणलेलं आहे की तो दुर्भाषण करतो. याचा अर्थ काही लोक म्हणत होते हा सैतानाच्या भूताच्या साह्यानं आणि रोग बरे करतो. येशू म्हणतो की ज्याच्यामध्ये फूट होते ते राज्य टिकत नाही. ज्या घरामध्ये फूट होतात, ज्या राज्यामध्ये वादविवाद होतात, ते राज्य किंवा ते घर कसं टिकेल, कसं टिकेल? आणि म्हणून तुम्ही आणि मी प्रभूचे लोक आहोत. आणि येशूनं एका ठिकाणी म्हटलेलं आहे की 9व्या अध्यायाने 4थं वचन म्हटलेलं आहे त्या ठिकाणी कि येशूने उनके मन की बात मालूम करके कहा कि क्या तुम लोग
अपने अपने मन में बुरा विचार क्यों करते हो? आपल्या आपल्या मनामध्ये तुम्ही वाईट कल्पना का आणता? का वाईट विचार करता? का दुसऱ्यांबद्दल वाईट बोलता? तुम्ही आणि मी परमेश्वराचे लोक आहोत. परमेश्वराचे विचार, धार्मिकतेचे विचार आमच्या अंतःकरणामध्ये असायला पाहिजे. आज आम्ही पाहत आहोत की माझ्या अंतःकरणाची पारदर्शकता काय आहे, माझं अंतःकरण कसं आहे हे फक्त प्रभू येशू जाणू शकतो आणि तुम्ही जाणू शकता. प्रत्येक जण आपल्या अंतःकरणात काय विचार आहे ते जाणू शकतात. एखादी काचेची बाटली घेतली, स्वच्छ आहे, परंतु त्याच्या आत काय आहे हे जर मला बघायला पाहिजे असेल तर त्याच्यावरचं जे लेबल आहे ना ते लेबल मला काढायला पाहिजे. त्या लेबलमुळं मला आत काय आहे ते दिसत नाही. कधी कधी त्या बाटलीला आतून काही थर बसलेला असेल तर त्या थरांमुळं, त्याच्या डागामुळं मला आतली वस्तू दिसत नाही. पारदर्शकता ही आहे की आतमध्ये पाहणं, आतलं सगळं समजणं, हृदयामध्ये काय चालू आहे हे सगळं समजणं, आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताला समजतं, इतर दुसऱ्या कोणाला समजत नाही. माझं अंतःकरण प्रभू येशूच्या हातात असायला पाहिजे. तो अंतःकरण शुद्ध करणारा, चांगले विचार भरणारा आणि शुद्धतेनं वावरण्याकरता आणि बोलण्याकरता, आणि तो आम्हाला चालवतो यात काही शंकाच नाही. आणि अशा वेळेला लक्षात घेऊया आपण की आणखीन एका ठिकाणी लुक वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये शब्बात दिवशी येशूनं एका हात वाळलेल्या माणसाला बरं केलं, ज्याचा हात वाळून गेला होता, ज्या हाताने तो काम करू शकत नव्हता. पण येशूनं त्या दिवशी त्याला म्हटलं हात लांब कर, आणि येशूचं त्याने ऐकलं, त्याने हात लांब केला. आणि शास्त्री आणि फरीसी जे अभ्यासक होते ते त्या ठिकाणी येतात आणि येशूकडे येत आहेत. लक्षात घ्या, येशू हा शब्बात दिवशी रोग कसे बरे करतो. आणि म्हणून येशूनं त्या दिवशी म्हटलेलं आहे की तुमचा बैल शब्बात दिवशी जर विहिरीत पडला तर तुम्ही ते काढणार नाही काय? त्याला तुम्ही शब्बात दिवस आहे म्हणून तसंच टाकून ठेवाल काय? मग मी या व्यक्तीचा हात बरा केला, त्यात काय वाईट आहे? हे टपूनच असायचे. लक्षात घेऊया आपण, हे टपून असायचे. लोक येशूकडे येत असत तेव्हा कोणत्या विचारांनी ते येत असत. अनेक विचार त्यांच्या मनामध्ये असेल. येशूनं चमत्कार करावेत, येशूचं वचन ऐकावं, येशूनं एखादं चिन्ह करावं, येशूनं देवाचं वचन आम्हाला सांगावं, येशूनं आमच्या लेकरांना स्पर्श करावा, आशीर्वादित करावं, आम्हाला आशीर्वादित करावं. अनेक विचारांनी अनेक लोक येशूच्या मागे असायचे. येशूला ते कळायचं कोणाच्या मनात काय काय विचार चालले. येशूचं वचन 3 दिवस ऐकल्यानंतर येशू आपल्या शिष्यांना म्हणतो की हे लोक भुकेले आहेत, यांना तुम्ही खायला द्या. येशूने त्यांचे विचार जाणले. आज माझं वचन संपलंय सांगायचं, आता ते उठतील आणि आपापल्या गावी जातील. तेव्हा कोणी कासावीस होईल, कोणी रस्त्यात पडतील, कोणाला भूक लागेल, कोणाची भूक त्यांना सहन होणार नाही, चक्कर येऊन पडतील. पण येशू शिष्यांना म्हणतो त्यांना खायला द्या, कारण येशूने त्या सगळ्यांच्या मनातले विचार आणि शारीरिक जी गरज आहे ती गरज ओळखली होती. आज येशू तुमची आणि माझी गरज ओळखतोय. आम्हाला काय पाहिजे, आमच्या कुटुंबात काय पाहिजे, आमच्या व्यक्तींना काय पाहिजे, आमच्या लेकरांना काय पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त हे सगळ्या गोष्टी जाणून आहे, हे आम्ही लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि येशू म्हणतो की तुम्ही आपल्या मनात असल्या गोष्टी का आणता. एका ठिकाणी सांगितलेलं आहे की चांगलं झाड चांगलं फळ देते असं म्हणा, वाईट झाड वाईट फळ देते असं म्हणा. कारण चांगलं झाड वाईट फळ देत नाही आणि वाईट झाड चांगलं फळ देत नाही. जर प्रभू येशू म्हणतो की तुम्ही वाईट असता, तुम्हाला चांगलं कसं बोलता येतं.
त्या ठिकाणी म्हटलंय, तुम्ही वाईट असताना, तुमच्या मनात वाईट असताना तुम्ही चांगलं कसं बोलू शकता? या ठिकाणी तर शास्त्रीय पुरुषी लोक तर वाईटच बोलत आहेत असं आपल्याला दिसून येतं. एकदा ह्या लोकांनी येशूला विचारलं होतं परीक्षा पाहण्याकरता. शास्त्री पुरुषी सारखे परीक्षा बघत होते येशूची, पण येशू एकाही पेपरमध्ये अडखळला नाही. सैतानाने खुद्द येशूची परीक्षा घेतली त्या अरण्यामध्ये. सैतानाचे तिन्ही प्रश्न येशूनं वचनाच्या द्वारे खोडून काढलेले आहेत. आणि एकदा लोक आले तिथं आणि म्हणे की आम्ही कैसराचं जे दान आहे किंवा कैसराला जे टॅक्स भरायचा तो भरावा का, भरू का? येशूने म्हणले एक नाणं माझ्याकडे द्या द्या. आणि ते नाणं आणल्यावर त्यांनी त्याच्यावरचा शिक्का दाखवला आणि त्यांना विचारलं याच्यावर कोणाचा शिक्का आहे? ते म्हणले कैसराचा आहे ना, कैसराचा शिक्का. येशू पुढचं वाक्य म्हणतो कैसराचं ते कैसराला द्या आणि देवाचं ते देवाला द्या. एकच बाजू येशूने नाही घेतली की कैसरालाच फक्त द्या. ते म्हणले असते मग देवाचं नाही दिलं तरी चालेल, आणि देवाचं देवाला द्या म्हणलं असतं तर म्हणले असते असं कसं काय हा बोलतो? कैसराने टॅक्स लावला आहे, तो टॅक्स पण आपल्याला भरायचा आहे. येशू त्यांचे विचार जाणून होता, त्यांची अंतःकरण जाणून होता, लक्षात घेऊया. आणि तो बरोबर अशी उत्तरं देत होता. आणि मार्क वर्तमानमध्ये जर आपण गेलो 12वा अध्याय आणि 15 ते 17 वचनं जर वाचली तर उसने उनका कपट जानकर उनसे कहा मुझे क्यों परखते हो? माझी का तुम्ही परीक्षा पाहता? प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्या पुढे येता आणि मला असे काय प्रश्न टाकता आणि तुम्ही माझी काय करता? परीक्षा पाहता. येशूने त्यांच्या मनातले विचार जाणलेले आहेत. येशू त्यांना ओळखतो, पूर्णपणे ओळखतोय. आपले विचार इतरांपासून लपवून ठेवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. अनेकांबरोबर खोटं बोलतो. जेव्हा आपण आपल्या मनामध्ये भेद करतो, एखादी कल्पना करतो, एखाद्या विषयीचं कपट आपल्या मनामध्ये आपण करतो, एखाद्या विषयीचा कट आपण करतो, ते सुद्धा परमेश्वर पाहतो. मी कोणाच्या विरुद्ध बोलतोय, मी कोणाविरुद्ध काय करत आहे? जर माझ्या मनामध्ये कोणाच्या विरुद्ध असेल आणि मी प्रभूकडे गेलो, स्वर्गाच्या दारात जर मी गेलो, तर प्रभू म्हणून तुझ्या मनामध्ये कपट आहे, तू अमुक माणसाबद्दल कपट केलेलं आहे, तू तसंच आहे तुझ्या मनामध्ये, तू खाली जा बरं, वर नको. कोणताही वाईट गोष्ट आमच्या संगती आम्ही स्वर्गामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. कोणतीही वाईट गोष्ट, वाईट विचार, आणि हे विचार मनामध्ये येतात. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की जे आतमध्ये साचलेलं आहे तेच बाहेर पडेल, तेच बाहेर पडतं. आणि म्हणून मनामध्ये माझ्या काय साचलं आहे, साचण्याची क्रिया. बऱ्याच गोष्टी आम्ही साचवून ठेवतो आणि मग इतका विचार करतो की रात्रीच्या वेळेला अटॅकच येतो. काय होतंय? छातीत दुखतंय. का दुखतं नाही माहिती. सगळं माहित असतं की मी विचार केलेला आहे आणि ते विचार मला सहन होत नाही आता, आणि त्याच्यामुळे माझ्या छातीत दुखायला लागले. छाती जर दुखायला नाही पाहिजे असेल तर विचार करू नका रात्रीच्या वेळेला. प्रभू म्हणतो ते सगळे विचार तुम्ही माझ्याकडे सोपवून द्या, सगळे विचार माझ्याकडे सोपवून द्या. ज्या वेळेला पातेल्यामध्ये दूध ठेवतो आपण चुलीवरती आणि ते उकळायला लागतं, त्यावेळेला ते दूध लक्षात घ्या पातेल्यामध्ये मावत नाही. जेव्हा दूध उकळतं ते दूध मावत नाही आणि ते दूध काय होतं? ओसंडून जातं. लक्षात घ्या, माझ्या मनात काही वाईट विचार असतील, काही कल्पना असतील, कपट असेल, दुष्ट विचार असतील, सैतानाचे विचार असतील, ते मी साचवून ठेवले तर या दुधाप्रमाणे ते कधी ना कधीतरी बाहेर पडतात. किंवा धरण आहे, धरणात पाणी एकदम कमी आहे, परंतु पाऊस पडला आणि धरणाच्या वरच्या बाजूला जर जास्त पाऊस पडला, तिकडनं पाण्याचा लोंढा येतो, धरण भरून जातं आणि धरणावरून पाणी वाहायला लागतं. आज माझ्या मनामध्ये कसले विचार? चांगल्या विचारांची उकळी मनामध्ये यायला पाहिजे. जर ते मनामध्ये चांगले विचार असतील तरच
चांगले विचार आमच्या मुखावरती येणार, चांगले शब्द आमच्या मुखावरती येणार आहे. Psalm 94 आणि त्याचा 11वं वचन, स्तोत्र 94 आणि 11. मानवाचे विचार हा, वायफळ आहेत, मानवाचे विचार व्यर्थ आहेत, वायफळ आहेत, हे परमेश्वर जाणतो. हे परमेश्वर जाणतो. लक्षात घेऊया, ही नोज अवर थॉट. त्याला आपले विचार काय चालले आहेत हे माहित आहे. कधी कधी कुणीतरी बसले, काय विचार चालले तुझा? नाही, काहीच नाही विचार करत, काही विचार करत नाही. विचार चालू असतात, पण त्या समोरच्या व्यक्तीला तो सांगत नाही. आणि परमेश्वराने विचारलं तर, काय विचार करतोस तू? त्याला सांगू शकू का आपण, प्रभू काय नाही, काय नाही, मी असाच निवांत बसलोय, फक्त निवांत बसलोय. प्रभू म्हणतो, तू विचार करतोस, तुझे विचार वाईट आहेत, कारण ते मी जाणतो, ते मी जाणतो. यहोवा मनुष्य की कल्पनाओं को तो जानता है कि वे मिथ्या है. ते वायफळ आहेत, हे मनातले विचार आणि वायफळ गोष्टींचा विचार करू नका, त्यांनी काहीच फायदा होत नाही, उलट आपल्याला तोटाच होतो, उलट आपल्याला तोटा होतो. पवित्र शास्त्र सांगतं, परमेश्वर मानवाचे विचार जाणतो. जेनेसिस चॅप्टर 6, जेनेसिस चॅप्टर 6 and verse 5. परमेश्वर काय म्हणतो त्या ठिकाणी पहा. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे, पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे, त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या, त्याच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात, केवळ एकसारख्या वाईट असतात, असे असे परमेश्वरानं पाहिलं. लक्षात घेऊया. लॉर्ड, ओ लॉर्ड, यू हॅव सर्च. लक्षात घ्या, प्रभूला प्रार्थना करायला पाहिजे. या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभूने पाहिलं की माणसाच्या मनातले विचार तर केवळ एकसारखे वाईट असतात. देवाने आदाम निर्माण केला, देवाने हवा निर्माण केली, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये वाईट विचार निर्माण केले नाही. पवित्रतेचे विचार, चांगले विचार, आनंदाचे विचार, धार्मिकतेचे विचार त्यांच्या मनामध्ये होते. परमेश्वर वाईट विचार निर्माण करत नाही आमच्या मनामध्ये, आणि म्हणून परमेश्वर कोणाचं वाईट करत नाही असं बायबल आपल्याला सांगतंय. त्यांचे विचार चांगले होते, पण त्यांनी पाप केल्याबद्दल आणि त्यांच्या मनातले विचार बदलून गेले आणि सैतानाचे विचार, पापी विचार त्यांच्या मनात आले, आणि तेव्हापासून या जगामध्ये पापाचे विचार येऊ लागलेले आहेत असं आपल्याला दिसून येतं. काय करतो आम्ही मानव वाईटाकडेच धाव घेतो. चांगल्याकडे फार थोडे वेळ जातो आपण, पण वाईटाकडे जास्त वेळ आपण जातो. प्रभू म्हणतो, माझ्याकडे तुम्ही जास्त वेळ द्या, वाईटाकडे नको, वाईटाकडे नसावं असं प्रभू म्हणतो. प्रभू आपले विचार दुरून ओळखतो. त्याला सांगायची गरज नाही की तुझ्या मनात काय विचार चालले, माझ्या मनात काय विचार चालले, हे प्रभूला सांगण्याची गरज नाहीये. साम 139 आणि एक फर्स्ट 3 वर्सेस त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, हे परमेश्वरा, तू मला पार केले आहे, तू मला ओळखितोस, माझे बसणे व उठणे तू जाणतोस, माझे बसणे व माझे उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस, तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस, आणि माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे, सगळं वर्तनक्रम काय आहे प्रभू हा तुला ठाऊक आहे. वर्तनक्रम म्हणजे काय? कशाला वर्तनक्रम म्हणायचं? नुसतं वर्तन नाही म्हणाले, तिथं क्रम पण शब्द वापरलेला आहे. माझ्या वागणुकीतलं क्रम, मी कसा वागत आहे,
वागलो आहे आणि वागणार आहे, हे सगळं प्रभूच्या समोर आपल्याला दिसून येतं. तो मेरा उठना मेरा बैठना जानता है और मेरे विचारों को दूर ही से समझ लेता है. प्रभू, तू माझे विचार जाणतोस. माझं बसणं, माझं उठणं, माझं प्रत्येक गोष्ट करणं प्रभू तुला ठाऊक आहे आणि त्याच्यामुळं माझे विचार प्रभू मी तुझ्या हाती सोपवून देतोय. माझं मन प्रभू मी तुझ्या हाती सोपवून देते. तुमची पातकं लाखेसारखी लाल असली, किरमिजी सारखी तांबडी असली तरी ती पांढरी शुभ्र होतील येशूच्या रक्ताला. येशूचं रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करतं. हे विचार, पापी विचार मनामध्ये निर्माण होतात आणि मनात निर्माण झाल्यावरती आपल्या मुखाद्वारे बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर आपल्या कृतीच्या द्वारे आम्ही ते करीत राहतो. आणि म्हणून सगळ्यात मूळ गोष्ट कुठली आहे आमची कृती करण्याची? ती मन आहे. मन आहे, लक्षात घ्या. मनामध्ये चांगले विचार येतात, मनामध्ये वाईट पण विचार येतात. आणि म्हणून शास्त्र सांगतं की एकाच झऱ्यातून गोड पाणी आणि खारं पाणी किंवा कडू पाणी निघतं का? निघतं का? जर त्या झऱ्यामध्ये जर खारं पाणी निघत असेल तर ते तेच वाहत राहणार आहे. गोड पाणी असेल तर ते गोडच पाणी राहणार आहे. पण माणसाचं अंतःकरण असं आहे ना, ते खारं पण आहे आणि गोड पण आहे. वाईटही विचार माणूस करतो, चांगलेही विचार माणूस करतो. ज्या मुखानं आम्ही आशीर्वाद देतो त्याच मुखानं जर शाप देतो तर एकाच झऱ्यातनं दोन्ही निघतंय. आज माझं अंतःकरण कसं आहे? आज माझं अंतःकरण स्वतः पडताळून पाहण्याची गरज आहे. नका दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये डोकं. पाळसाहेब इकडे तुमचं अंतःकरण मला बघू द्या. मला नका बोलू, कारण माझं अंतःकरण तुम्हाला समजणारच नाही. आपलं अंतःकरण तपासून पहा. प्रभू म्हणतो माझे येण्याचे दिवस जवळ आले आहेत ना, तुम्ही शुद्ध अंतःकरणाचे व्हा, पवित्र अंतःकरणाचे व्हा. त्या पवित्र अंतःकरणाला, शुद्ध अंतःकरणाला स्वर्गामध्ये प्रवेश आहे. स्वर्गामध्ये त्यामुळं प्रवेश आहे. आमचे विचार करणं, आमचं वागणं, आमची कृती करणं सर्व काही आमच्या हृदयातून येतं. हे प्रभूला ठाऊक आहे, हे परमेश्वराला ठाऊक आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो असा एकही शब्द प्रभू माझ्या मुखातून येत नाही की तो तुला मुळे ठाऊकच नाही. प्रत्येक शब्द न शब्द जो आम्ही मुखातून बाहेर काढणार नाही, तो बाहेर काढायच्या अगोदरच प्रभूला ठाऊक असतं आता हे बोलणार आहे बरं का. तो एक ना एक शब्द प्रभूला ठाऊक आहे. आणि म्हणून आम्ही काहीतरी बोललो कुठेतरी आणि आता कोणालाच माहिती नाही असं होत नाही. जगिक लोकांना माहित नाही होणार, पण परमेश्वराला माहित होणार, प्रभूला माहित होणार. आणि म्हणून माझं हृदय कसं हवं आहे, कसं पाहिजे आहे, कारण माझ्या हृदयाची पारदर्शकता फक्त प्रभू जाणतो आणि देव आपल्याला संपूर्ण रीतीनं जाणतो. आणि हे स्तोत्रकर्त्यांनी ओळखलं आहे. स्तोत्रकर्त्याला हे माहीत झालेलं आहे. दाविदाला हे माहीत झालं. तो म्हणतो हे प्रभू, आईच्या उदरात माझी घडण होत होती तेव्हाच मी तुला ठाऊक होतो. जर तेव्हाच तो ठाऊक होता तर त्याचं मन पण तेव्हाच ठाऊक होतं प्रभूला. की हा काय विचार करणार आहे, हा पुढं काय होणार आहे, हे प्रभूला तेव्हाच ठाऊक होतं. लक्षात घ्या, योहानाच्या जन्माच्या वेळेला त्याच्या वडिलांना सांगितलं की हा प्रभूच्या वाटा नीट करणारा, सुवार्ता सांगणारा, देवाच्या राज्याची घोषणा करणारा हा तुझ्यातून येणार आहे, जन्मणार आहे. आणि तू त्याचं नाव योहान ठेव, तू त्याचं नाव योहान ठेव. आज तुम्ही आणि मी प्रभूच्या हातामध्ये जाऊया, प्रभूला सांगूया प्रभू माझं हृदय मी तुझ्या पुढे उघडं करत आहे. माझ्या हृदयामध्ये तू ये, माझ्या हृदयामध्ये तू ये. कधी आम्ही हे ओळखणार आहे की प्रभू सगळं काही जाणतो म्हणून? कधी ओळखणार आहे आपण? प्रभू म्हणतो आत्ताच ओळखा बरं, आत्ताच जाणून घ्या. काही पण विचार करा पण ते प्रभूला ठाऊक आहे. आणि प्रभू म्हणतो तुम्ही वाईट असताना तुम्ही चांगलं कसं बोलू शकता?
मनुष्य बोलतो, मनामध्ये काही पण होऊ दे, कपट असू दे, काही असू दे, काही असू दे, एखाद्याशी गोड बोलायचं तर तो बरोबर गोडच बोलतो. थांग पत्ता लागू देत नाही मनात काय चाललंय माझ्या. प्रभू म्हणतो तो थांग पत्ता माझ्याकडे आहे, मी जाणणारा देव तो आहे. आणि म्हणून आपल्याला संपूर्ण रीतीनं आपल्याला हे जाणायचं की प्रभू माझं हृदय तुझ्या हातात घे, माझं हृदय तुझ्या पुढे उघडं आहे. माझ्या हृदयात काय चालू आहे ना ते सगळंच्या सगळं काना कोपरा प्रभू तुला ठाऊक आहे. या काना कोपऱ्यामध्ये प्रभू येशू तुझ्या रक्ताचं सिंचन येऊ दे. त्यासाठीच तो वधस्तंभावर गेलाय, त्यासाठीच त्याने आपलं शरीर आम्हासाठी मोडलं, आम्हासाठी त्यांनी आपलं रक्त त्यासाठीच सांडलं की जे शुद्ध रक्त आहे, की ज्या शुद्ध रक्तानेच देव पिता फक्त त्या रक्ताच्या द्वारेच पापाची क्षमा करतो, बाकी कुठलंच रक्त चालत नाही. हा पूर्वीच्या काळामध्ये काही जनावरांचे किंवा प्राण्यांचे यज्ञबली करत असत, त्यांनी पापांची क्षमा होत होती. आता केलं तर नाही होत, आता ते रक्त नाही चालत. माझं स्वतःच पण रक्त चालत नाही माझ्या पापांच्या क्षमे करता. फक्त येशूचंच रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. या अंतःकरणाची शुद्धता पाहिजे असेल, अंतःकरणाची ही पारदर्शकता पाहिजे असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण येऊया. प्रभूला सांगू की प्रभू माझ्या हृदयामध्ये तू ये आणि त्यात असलेलं सर्व मलिनता तू काढून टाक, मला तू शुद्ध कर. माझं हृदय तुझ्या पुढं पारदर्शक कर. पारदर्शक आहे. पापाचा डाग जर हृदयावरती असेल, आत किती पाप आहे त्या डागामुळे कदाचित दिसणार पण नाही. एक ना एक डाग आपला काढून टाकला पाहिजे, त्याच्यापासून आपण काहीही गुप्त ठेवू शकत नाही. परमेश्वराच्या समोर आपलं हृदय उघड आहे, जो ते उघड करतो. कारण शास्त्रात वचन म्हटलेलं आहे, येशू म्हणतो पहा मी दाराजवळ उभा आहे आणि जो मी काय करत आहे, ठोकीत आहे, आणि जो माझी वाणी ऐकून दार उघडेल त्याच्याबरोबर मी आज जाईल आणि त्याच्याबरोबर मी जेवेल, त्याच्याबरोबर मी राहील. ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू आहे ती शुद्धता आहे. कारण प्रभू येशू पापी हृदयामध्ये कसं काय राहू शकत. तो आधी आणि सगळं पाप धुवून टाकेल त्याच्या रक्तानं. कारण आमचे विचार, मनातून येणारे विचार, आमचा उच्चार, आमचे शब्द आणि आमची कृती हे संपूर्ण रीतीनं देवपित्याला सादर केलेली अशी असायला पाहिजे. आणि म्हणून नारायण वामन टिळक एका ठिकाणी गीतामध्ये म्हणतायत की ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु, मनात येई विचार तो ख्रिस्तार्पणमस्तु, उच्चाराचा प्रवाह सगळा ख्रिस्तार्पणमस्तु, आचारांची सर्व मालिका ख्रिस्तार्पणमस्तु, मी पण माझे ख्रिस्तार्पणमस्तु. ख्रिस्तार्पणमस्तु तर ख्रिस्ता तुला हे समर्पित राहू दे, हे मी तुला अर्पण करतो. आज आपण आपला विचार, आपली कृती, आपले उच्चार, आपलं मन प्रभूला समर्पित करूया. प्रभूला सांगू की या प्रभू भोजनाकरता माझं मन तू तयार कर, माझं मन तू तयार कर. कारण त्या भोजनाचा अर्थ आम्ही समजून उमजून ते प्रभू भोजन घेतलं पाहिजे. नुसतं घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही. कोणतरी बघताय आणि एखादा विचारेल का रे आज प्रभू भोजन घेतलं नाही म्हणून मी प्रभू भोजन घेत असेल, तर प्रभू म्हणतो ते सगळं व्यर्थ आहे, ते व्यर्थ आहे. माझं शरीर आहे आणि माझं रक्त आहे. येशू म्हणतो हे तुम्ही घ्या आणि माझ्या आठवणीसाठी हे करा. Christ.
माझं विचार, माझं मन, माझा उच्चार, माझं तोंड आणि माझा आचार, माझी कृती, या सर्व गोष्टींनी मिळून माझ्या मनामध्ये जो मीपणा येतोय ना, तो पण मीपणा मी ख्रिस्ता तुला समर्पित करतो. माझ्यातला मीपणा काय कर, काढून टाक. माझं मन मोकळं कर प्रभू, माझं मन शुद्ध कर. आणि जे शुद्ध मनाने राहतात ते हलके असतात, त्यांच्या मनावरती ओझं नसतं, कसल्याच प्रकारचं ओझं नसतं, ते हलके असतात. त्यामुळं परमेश्वराला आपण स्तवनाचा यज्ञ अर्पण करूया. आणि येशू ख्रिस्तानं घालून दिलेला जो विधी आहे तो म्हणतो, जितके वेळेला तुम्ही ही भाकर खाल आणि जितके वेळेला तुम्ही हा द्राक्षरस प्याल, तितक्या वेळेला तुम्ही माझ्या मरणाची आणि पुनरुत्थानाची आठवण करता. प्रभूच्या मरणाची आपण आठवण करणार आहोत या मेजाजवळ येत असताना. आणि म्हणून आपण आपले अंतःकरण तयार करूया आणि प्रभूच्या पुढे जाऊया, प्रार्थना करूया. प्रभू देव बाबा, यावेळेला मी माझं मन तुझ्या हातामध्ये सोपवून देतोय. जे शुद्ध मन हवं आहे, जे पवित्र हवं आहे, या मनामध्ये असलेल्या अशुद्ध गोष्टी प्रभू येशू तू काढून टाकणारा देव आहेस, की ज्या शुद्ध मनानं प्रभू परमेश्वर आम्हाला प्रभू भोजन घेता येतं. देव बाबा, त्या मनानं आम्ही येशू ख्रिस्ताला आमच्यामध्ये घेतो प्रभू परमेश्वर. येशूचं शरीर आणि येशूचं रक्त आम्ही आमच्यामध्ये घेत आहोत प्रभूजी. आणि जेवढे जण प्रभू परमेश्वर हे भोजन घेणार आहे त्या आम्हा प्रत्येकाला प्रभू येशू तुझा स्पर्श कर, तुझा स्पर्श होऊ दे. आणि त्या स्पर्शानं प्रभू परमेश्वरा तुझ्यातली शुद्धता, शुद्ध विचार, शुद्ध शब्द, शुद्ध कृती प्रभू तो आमच्यामध्ये निर्माण कर प्रभूजी. माझं मी पण प्रभू मी तुला अर्पण करत आहे प्रभू. ते मी पण माझं काढून टाक आणि प्रभू तुझ्यासाठी जगण्याकरता तू मला आणि आम्हा प्रत्येकाला तू विशेष सहाय्य करावंस, मार्गदर्शन करावंस. कारण तू जिवंत देव, प्रीतीचा देव, आशीर्वादाचा देव, आम्हाला धुवून टाकणारा देव तू आहेस. तुला स्तवितो, तुला धन्यवाद दे. ही प्रार्थना येशू तुझ्याच नावानं देव पित्या तुला सादर केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. हिंदीच्या पुस्तकामधून एक गीत गाणार आहोत. अर्पण करता प्रभू याची. एकच एक महान आणि जिवंत परमेश्वरा, आजच्या या पवित्र दिवशी